देवयानी, देवयानी, I'm so. देवयानी, 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 प्लीज दारू उघड, प्लीज प्लीज दारू उघड. आम्हाला बोलू दे ना एकदा तुझ्याशी, प्लीज. देवयानी, प्लीज दारू उघड, प्लीज. त्याला अजून या दोघांचं काहीच पत्ता लागत नाही. ह्या रोशनीने जर राजला मारलं नसेल तर ती त्याला कुठे जाऊन गेली असेल रे? ते फोन पण उचलत नाही ती रोशनी काय नवा खेळ खेळते रे? स्ट्रायकर, ती राजाला आपल्याबरोबर घेऊन गेले, बस एवढीच माहिती आपल्याकडे. अरे मग तुम्ही काय झोपला होता काय?
तिने बनवलेल्या प्लॅनमध्ये आमची काहीच जागा नव्हती. मग आम्ही काय करणार? मग तुला काय म्हणायचं? तिने पोलीस स्टेशनमधून राजला एकटीने पळवलं. माहीत नाही. स्ट्रायकर, मला असं वाटतं की तिच्याबरोबर आणखी काही साथीदार असावे. नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्या दोघांची माहिती मला मिळायला पाहिजे ताबडतोब. ताबडतोब त्या दोघांच्या ठाव ठिकाणं शोधायला लागा. ठेव त्या खाली ठेव, कामाला लागा. चल लवकर. उठला का? चल 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 चल. अरे रिकाम्या हाताने आलं तर लक्षात ठेव, माझ्याची गाठ आहे. रोशनीबाई, मला असं वाटायला लागलं मला आता नक्कीच एका वेळी 2-2 मरणांचा सामना करावा लागणार आहे. रोशनीबाई, हे बघ विक्रम, एक मिनिट. हे बघ, तू फोन कट करू नकोस देवानी. प्लीज 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 आमचं ऐकून घे. एकदा ऐकून घे प्लीज. हे बघ, तुला आम्ही जे काही बोललो ना तसं तुला बोलण्याचा आमचा अजिबात हेतू नव्हता. पण तुला माहिती आहे ना, आम्हाला एकदा राग आला ना की आम्हाला कळतच नाही आम्ही काय करतो, ते काय बोलतो, कोणाला काय कसं. देवान प्लीज तू 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 प्लीज आम्हाला एकदा समजून घे प्लीज. हे बघ, तुझं आमच्यावरचं रागवणं आम्ही समजू शकतो. तुझं आमच्यावरचं रागवणं अगदी योग्य आहे देवानी. पण आम्ही सुद्धा तुझ्याशी खोटं बोलवते, पण चुकीचं नव्हतं ना देवानी. देवानी प्लीज एकदा समजून घे ना प्लीज. अजून एकदा आम्ही खरंच यापुढे असं कधीच वागणार नाही. तू आतापर्यंत आमचे एवढे मोठे मोठे गुन्हे माफ केलेस. ही तर खूप छोटी चूक आहे ना देवानी. ही तर खूप छोटी चूक आहे ना. तू प्लीज एकदा आम्हाला माफ कर ना. काय देवानी काहीतरी बोल ना प्लीज. देवानी काहीतरी बोल ना. तू आमच्या समोर आहे, आम्हाला ओरड, तुझा सगळा राग आमच्यावर व्यक्त कर, पण काहीतरी बोल ना. अशी तू जर घर सोडून गेलीस ना देवानी, तू जर आमच्याशी बोलले नसतं तर आम्ही नाही थांबू शकत. प्लीज काहीतरी बोल ना. प्लीज अशी आबोल लोकांना राहूस, तू काहीतरी बोल ना देवानी. ज्या देवयानीने तुझ्यावर मनापासून प्रेम केलं, तिला दुखवलंस तू. आज हरलास तू. तुमची देव आमची झाली.
सांभाळून या नेतो, कोण जळवाईल भरून सुखा, शब्द आज हात येतो. हे हे सुख आहे तू दिलेलं तिला. या सुखासाठी लग्न केलं होतंस. सगळं घरदार, सगळी आपली माणसं मागे सोडून तुझ्या बरोबर आली ती या करा. तिला म्हणालास तू घर सोडून निघून जा माहेरी परत. लाज नाही वाटते तुला असं बोलताना? कुठल्या कुठल्या तोंडाने तू तू हे बोललास? हा, कुठल्या तोंडाने बोललास तू हे? माहेरी निघून जा. तुला ज्याचं कौतुक वाटतं त्या कामगार वस्तीत जाऊन राहा. लाज नाही वाटली बोलताना हे? अरे पोकळ होतं घर, एक रिकामं खोकं होतं तुझं घर. म्हणजे ती आली ना तेव्हापासून या घराला एक अर्थ निर्माण झालाय. तिला रडवलंस तू? काय मिळालं तुला त्याच्यातनं? विक्रमादित्य राजे शिर्के आलाच. राजे शिर्केपणा तुमच्यातला आलाच निघून बाहेर. इगो दुखालो गेला ना तुमचा, हर्ट झाला इगो. तिकडे एकटी रडत होती ती बीचवर. तिथे गेलात तिला समजवायला, काय म्हणाला? रात्र खूप झाली देवानी, जेवून घे जेवून घे. तुम्हाला असं वाटतं तिला तेव्हा भुकेची जाणीव झाली असेल? दिवसभर उपाशी असते तुमच्यासाठी, तुम्ही घरी यावत म्हणून. आणि जेवून घे पट्ट तुम्हाला. माहेरी निघून जा, वस्तीत जाऊन राहा. काय समजता काय तुम्ही स्वतःला? काय समजता तुम्ही स्वतःला? कोण आहात तुम्ही? देऊला काढून टाकलं तुमच्या आयुष्यात, काय अर्थ आहे तुमच्या आयुष्याला? माहेरी जा, वस्तीत जाऊन राहा. तिचं रागवणं तुमच्यावर साहजिक नव्हतं? सांगा ना, नव्हतं का? विचार नाही करावा असं वाटला? ती आपली बायको आहे, आपल्यावर प्रेम आहे तिचं, आपल्यासाठी सगळं सोडून ती आली, एवढा विचार नाही करावा असं वाटलं? काय नाही केलं तुम्ही तुमच्यासाठी? सांगा ना, काय नाही केलं? शिक्षिका व्हायचं तिला, बरोबर ना? तुमच्यासाठी तिचं स्वप्न मागे ठेवलं त्यांनी, ठेवलं ना? आणि तुम्हाला तिच्या स्वप्नांचा विचार नाही करावा असं वाटलं? तिला समजून नाही घ्यावं असं वाटलं? तिला काय वाटतं तुमच्याबद्दल? तुम्ही एखादी गोष्ट तिच्यापासून लपून ठेवली तर तिला किती दुःख होईल याचा विचार नाही करावा असं वाटलं तुम्हाला? माहेरी निघून जा, वस्तीत जाऊन राहा म्हणाला तुम्ही तिला. एवढं प्रेम करते तुमच्यावरती, एवढं प्रेम करते तुमच्यावर, का सगळ्यांना आयुष्यात दुःखच द्यायचं ठरवलंय तुम्ही? हा, एवढा मोठा बंगला घेतलात तुम्ही 5 कोटी रुपयाचं, बरोबर ना? या घरातनं देऊ निघून गेली, या घराला काय अर्थ आहे? कळतंय का तुम्हाला मी काय सांगतोय? तुमच्याशी बोलतो आम्ही. एक साधी अपेक्षा केली होती तिने की तुम्ही तिच्यापासून कुठलीही गोष्ट लपून ठेवू नये, तेवढी सुद्धा तुम्हाला पूर्ण नाही करता आली. वाटेल तसं बोललात तिला. तिथे बीचवर घेतलं ना घर, मग त्या बीचवर तिच्याशी प्रेमाने 4 शब्द बोलू शकला असतात, पण नाही. काय केलं तुम्ही? फोन केला देवयानीला. फोन, आय एम सॉरी देवयानी, झालं? यापेक्षा 4 गोष्टी प्रेमाने बोलल्या असतात ना तिच्याशी, तर तिने समजून घेतलं असतं तुम्हाला. इतके दिवस तुम्हाला समजून घेत आली, आता नसतं घेतला. पण नाही, तुमच्यातला राजे शिर्के जागा झाला, इन्व्हेस्ट इगो जागा झाला तुमच्यातला. आय एम सॉरी देवयानी. बास विक्रम. नाही, बास कसं? बास कसं? आमच्या चुकीची शिक्षा आम्हाला भोगायलाच पाहिजे. देवयानी, मी जगात कोणाशी किती मूर्खासारखे वागलो तरी तू आमच्यामुळे दुखावली गेलेला आम्हाला नाही आवडणार. तू आमच्यासाठी आमचं सर्वस्व आहेस देवयानी, आमच्या प्राणापेक्षा जास्त प्रिय आहेस. पण आज आम्ही नाही सांभाळू शकलो स्वतःला. प्लीज आम्हाला माफ कर. आम्ही परत असं तुझ्याशी कधीच वागणार नाही, प्रॉमिस.
प्रॉमिस कर विक्रम, यापुढे माझ्यापासून कुठलीच गोष्ट लपवून ठेवणार नाहीस. शपथ घे. बोल ना. नाही ठेवणार. यापुढे आमच्या आयुष्यातील कुठलीच गोष्ट आम्ही तुझ्यापासून लपवून नाही ठेवणार. प्रॉमिस. आणखी एक गोष्ट. I love you. त्या दिवशी पार्टीत जे काही घडलं ते बघून तू डिस्टर्ब झाली. पण असा तमाशा मी माझ्या आयुष्यात रोज बघतो. तिच्या अशा वागण्यामुळे माझं आणि माझी मुलीचं आयुष्य नरक झालंय. आता तुला लक्षात आलं असेल मी कसल्या मानसिक अवस्थेत जात असेल. केटी ती अशी का वागते ते माहित नाही मला, पण तिच्या अशा वागण्यामुळे लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा विचार कर. आज ॲड वर्ल्डमध्ये माझं नाव आहे, माझं एक अस्तित्व आहे. त्याबरोबर लोकांनाही माहिती आहे की वी हॅव अ डिस्टर्ब फॅमिली लाईफ. आणि या सगळ्यांचं कारण आहे फक्त आयशा. श्रावणी, आजपर्यंत मी माझ्या फॅमिलीला टॉपमोस्ट प्रायोरिटी दिली आहे. नेहमी मी आयशाचा विचार केला आहे, पण आयशाने कधी माझा विचार नाही केला. कधी माझी मुलीचा विचार नाही केला, माझ्या इमेजचा विचार नाही केला. जस्ट टेल मी श्रावणी, आता मी काय करू? केटी, काही लोकांना सतत दुःखात राहायची आणि इतरांना सतत दुःखात ठेवायचीच सवय असते. जाऊ दे ना. जस्ट फॉरगेट इट. हे बघ, आपण ऑलरेडी लेट आहोत. आपण जाऊया आता. ओके. केटी, ह्या गोष्टीचा फार विचार नको करूस. मी आहे ना. थँक्स श्रावणी. मला समजून घेण्याबद्दल थँक्स अ लॉट. अदरवाइज आजच्या काळात हु हॅज अ टाइम फॉर एनीबडी एल्स. थँक्स अगेन. काय कांदे पोहेत का मिरच्यांचे पोहेत? हे असं काहीतरी नवीन नवीन प्रयोग स्वतःवर पहिले करून बघत जा ना. आमच्यावर कशाला? खूप तिखट झालंय का? म्हणजे काय? ठीक आहे, तू हे खाऊ नकोस. मी दुसरं काहीतरी बनवून आणते. हा, जाऊ देत ना. खाली ठेव. अशी उभी 2 मिनिटं इथे. गेला तिखटपणा, गेला. तुला पाहिलं ना, गेला. नव्हते तिखट झाले. आम्ही गंमत केली तुझी. देवाने सॉरी म्हणलं ना मी आता. सॉरी, गंमत केली तुझी. सॉरी, गंमत केली तुझी.
सॉरी, गंमत केली तुझी. मी नाही चिडले रे. पण नीट सांग ना, नाही चिडले. मी नाही चिडले. पण मग असं का? मी नाही चिडले. नीट असं जवळ घ्या मला. हे सांग की विक्रम, मी नाही चिडले तुझ्यावर. सांग ना प्रेमाने, आम्हालाही आवडेल. विक्रम, भाजी करपली. तुझी ना भाजी एक दिवशी मी डब्यात घालणार आणि घेऊन जाणार ऑफिसला. अजून काय करणार?